हॅलो, आम्ही आज आलेलो आहेत नवीन वर्षाचे बाहेर डहाणूला महालक्ष्मी मंदिरामध्ये. सो मम्मी सोबत आली आहे, माझी फ्रेंड आहे, मुलगी आहे आणि माझे मिस्टर आहेत. तर चला डहाणूची महालक्ष्मी तुम्हाला दाखवते. आता महालक्ष्मीसाठी आम्ही कमळाचं फूल घेतलंय आणि ते प्रिशूच्या हातात आहे दोन्ही. ओके ठीक आहे. मंदिरामध्ये जाण्याआधी नाश्ता करायला बसलो, कारण दुपारची वेळ होती. अर्थातच 4 वाजले होते आणि डुग्गूच्या पप्पांना चहाची तलप लागली होती. डुग्गूच्या पप्पांना, मॅमला, मम्मीला चहा पाहिजे होता आणि नाश्तासुद्धा पाहिजे होता. सो आधी चहा नाश्ता केला, म्हणजे पेटपूजा केली आणि मग दर्शनाकडे जायला निघाले. तर गर्दी खूप होती, कारण गाडीसुद्धा पार्किंग करायला जागा नव्हती, इतकी गर्दी होती. आणि यात्रेमध्ये जसं असतं ना त्या पद्धतीने स्टॉल्स लागलेले होते आणि फळभाज्या, रानभाज्या घेऊन बसलेले होते तिथले रहिवासी मावशा. आणि खूप छान फ्रेश त्यांच्या वाडीतले फळं होती, भाज्या होत्या. मम्मीला म्हटलं खूप फ्रेश आहेत फळभाज्या, रानभाज्या, तर दर्शन झाल्यानंतर घरी जाताना आपण इथून घेऊन जाऊया, कारण फ्रेश वाटत होते म्हणून. सो आम्ही नंतर दर्शनाकडे गेलो आणि बघतो तर काय इतकी लाईन होती ना, म्हणजे शिर्डी संस्थानामध्ये कसं लाईन असतं, तसंच इथे सुद्धा तशीच सिस्टीम केलेली होती. लाईन खाली जा, वर जा, खाली जा, वर जा, मग मंदिराच्या गाभाऱ्यात जा, अशा पद्धतीने होती इथे सिस्टम, इथे सुद्धा केलेली. सो आणि मध्येच माझ्या मोबाईलची बॅटरी लो झालेली, त्यामुळे मोबाईल गपचूप आपल्या पर्समध्ये ठेवून होती आणि मध्ये असे छोटे असे कॅप्चर करत होती व्हिडिओ. आणि मला मैत्रीण चिडवत होती, मोबाईल बॅटरी लो आहे म्हणून मोबाईल हातात नाही आहे बाईचा, असं मला चिडवत होती. अर्धा तास झाला आपण लाईनीमध्ये उभे आहे ना, आणि आज खूपच गर्दी आहे. 1 जानेवारी ना, त्यामुळे ठीक आहे. लाईनीमध्ये उभे राहून दर्शन घेणं ते पण एक एन्जॉय होता कामा नाही. स्विच ऑफ झाला तर सगळंच बंद होईल. महालक्ष्मी आई डहाणूचे ठाई, महालक्ष्मी आई डहाणूचे ठाई, डोंगरावर नांदते ग, डंका जगी वाजतोय ग आई तुझा डंका. महालक्ष्मी आई चला डहाणू जत्रेला, महालक्ष्मी गडाला, चला डहाणू जत्रेला, महालक्ष्मी गडाला, ओटी नारळ घेऊन चला आईच्या भेटीला, ओटी नारळ घेऊन चला आईच्या भेटीला. दर्शन झाल्यानंतर घरी जायला निघालो आम्ही. मंदिराच्या बाहेर पडलो, थोडी मिठाई घेतली आणि डुग्गूसाठी खेळणी घेतल्या, फळभाज्या, रानभाज्या सगळ्या घेतल्या आणि निघालो घरी जायला. तर रस्त्यातच हॉटेलमध्ये जेवायला बसलो, भगत ताराचंद हॉटेलचं नाव. सो फायनली बाई उपवास सोडते दिवसभराचा, छान देवीचं दर्शन घेऊ है ना, सोडा उपवास. जैन फूड आहे भगत ताराचंद. मला हे माहिती नव्हतं नाव, मला मिस्टरांनीच सांगितलं खूप छान जेवण आहे. सो अहमदाबाद डहाणू रोड हायवेला लागतो. सो तिथे जेवले आणि दिवसाची छान अशी गोड सुरुवातसुद्धा केली आणि छान दिवसाचा शेवटसुद्धा झाला. सो आम्ही जेवण एन्जॉय केलं सगळ्यांनी मिळून, एकंदरीत पूर्ण दिवस एन्जॉय केला, वर्षाचा पहिला दिवस. सो असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.